असा मूर्खपणा आणि छपरीपणा मी का करतो हा प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडला असेल तर ऐका मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की माझा एक चहाचा ब्रँड आहे, त्याच नाव आहे सुकून चहा. आता या चहाच्या शाखा मी युवा वर्गाला विकत असतो आणि त्यांना आत्मनिर्भर करतो. एक शाखा ही जर फक्त 10 लाख रुपयांना जरी दिली तरी 10 शाखांचे 1 कोटी होतात आणि 100 शाखांचे तब्बल 10 कोटी होतात. पण या शाखा कशा विकल्या जातात आणि ते युवक मला कसे पैसे देतात तर ऐका. आता यासाठी मी सोशल मीडियाचा प्रभावी असा वापर करतो आणि तेच माझे शस्त्र आहे. आता जर शाखा विकायची असतील तर आपले नाव प्रत्येकाच्या तोंडात असले पाहिजे. त्यामुळे मी सोशल मीडियावर दररोज हरामखोरपणा करत असतो. सोशल मीडियावर माझ्या नावाची ताकद वाढवण्यासाठी कुठल्याही थराला मी जातो. याच्यामुळे माझं नाव चर्चेत राहतं आणि सोशल मीडियावर मीच ट्रेडिंग असतो आणि त्यामुळे मला करोडो लोक बघतात आणि ते मला डोक्यावर घेतात. नंतर त्यांना माझ्याकडून प्रेरणा मिळते. म्हणतात, बघा भाऊ किती श्रीमंत झाला, बघा आपला भाऊ कसा गाड्या घेऊन राडा करतोय आणि मज्जा करतोय, बघा आपल्या भावाची ताकद किती आहे की याला पोलीस सुद्धा घाबरतात. मग त्यापैकी काही जणांना असं वाटते की आता आपण सुद्धा भावाची एखादी चहाची शाखा घेऊन टाकू. याचे एवढे नाव महाराष्ट्रात आहे म्हणाल्यावर याच्या नावावर आपली शाखा चांगली चालेल. मग ती बिचारी पोरं श्रीमंत बनण्याच्या नादात मला लाखो रुपये देतात आणि मी त्यांना माझ्या नावाची चहाची टपरी देतो. आता शाखा घेतल्यानंतर ती चालते का नाही याच्याशी मला काही देणे घेणे नसते. तर असा माझा व्यवसाय आहे मित्रांनो आणि त्यातून मी करोडो रुपये कमवले आहेत आणि त्यासाठीच मला सोशल मीडियावर गुंडगिरी करायची असते आणि त्याच गुंडगिरीतून एखादा मासा आपल्या गळाला लावायचा आणि पार्टी करायची. बाकी मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझ्याकडूनच प्रेरणा घ्या, कारण तुमच्यासाठीच मी हे सगळं काही करत असतो. तुम्ही सुद्धा लाखो रुपये कमवा आणि त्याची अशी उधळपट्टी करा. शेवटी पैसा हा आपला गुलाम असतो आणि आपण सगळ्यांचे बाप असतो. मी समाजाला घडवतो आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणतो आणि मला जे विरोध करतात ते समाजाला बिघडवण्याचे काम करतात. यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.